गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक चमत्कार नक्कीच घडत असतो, पण तो कुणाच्या जीवनामध्ये घडतो बरं? आताच ही मकर संक्रांत येणार आहे, म्हणजे उद्याचं मकर संक्रांतीचे दिवस आहेत ना, ते चालू झालेले आहेत। आणि या मकर संक्रांत मनुष्याला काय शिकवते बरं? मनुष्याने कुणावर कधी रुसू नये, आणि जर रुसलेले असेल ना, तर समर्थांनी सांगितलेलं आहे, तिळगुळ देऊन त्याच्याशी गोड बोलावं। पूर्वीचा एक काळ होता, आपली आई घरोघरी जाऊन तिळगुळ वाटायची आणि त्यांना म्हणायची, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। पण आपण मात्र दुसऱ्यांच्या घरपर्यंत जातच नाही, दुसऱ्याच्या मनापर्यंत कधीच नाही। पण स्वतःला एवढे घमंडी समजतो ना, की आपल्यामध्ये अहंकार एवढा दडलेला आहे की आपल्याला असं वाटत असतं, तुम्ही असत्य जरी वागलात ना, तरी तुम्हाला वाटू लागतं की तुम्ही सत्य वागत आहात। तुम्ही अहंकारी जरी असलात ना, तरी तुम्हाला वाटत असतं की मी अहंकारी नाही। हे कशामुळं होतं बरं? कारण असत्य आहे ना, ते सत्याला कधीच उंच येऊ देत नाही। म्हणून आपल्या मनामधला हा अहंकार आहे ना, तो आज या मकर संक्रांतीच्या दिवशी काढायचा आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये भरपूर अडचणी येतील, पण जीवाला जीव देणारे मनुष्य आहे ना, जीवाला जीव देणारे मित्र असू द्या, तुम्हाला कधीच मिळणार नाही। आपण आपल्या जीवनामध्ये भांडणं होतात, मोठमोठे वाद होतात, वेगवेगळी संकटसुद्धा येतात, पण आपल्या बरोबरीनं आपल्या सोबतीनं कोण उभं राहतं ना, त्याच्याशी आपण प्रेमाचे संबंध ठेवायला हवे। पण आपण मात्र काय करतो बरं? बघा, तुम्ही विचार करा, आपले पूर्ण नातेवाईकांशी संबंध तुटलेले असतात, आपल्या नातेवाईकाशी पूर्ण वाद झालेले असतात, पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये मोठं संकट येतं ना, जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, तेव्हा आपले नातेवाईकच येतात ना, की परके कोणी येतात बरं? म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही। हा मकर संक्रांत सण आहे ना, हिंदू पुराणानुसार सांगितलेला आहे, जीवनामध्ये किती जरी संघर्ष करावा लागला तरी मनुष्याची ही वैखरी आहे ना, ती प्रेमानं भरलेली असावी, अमृतानं भरलेली असावी। पण या वैखरीमध्ये अमृत राहतं का कधी? कधीच नाही। या वैखरीमध्ये निरंतर विष असतं, आणि या विषाने आपण किती जणांचे प्राण घेतो ना, किती जणांच्या हृदयावर आपण राज्य करतो, हे प्रत्येकानं पाहायला हवं। पण मनुष्य मात्र दुसऱ्याला तिळगुळ मात्र नक्कीच देतो, पण तो दुसऱ्याला गोड बोलायला सांगतो, तिळगुळ घ्या आणि गोड बोला, पण स्वतःला मात्र सांगायचा तो विसरून जातो। आणि समर्थांनी आहे ना, हेच मनुष्याला सांगितलेलं आहे, गेले ते दिवस विसरून जा, पण आजचा हा दिवस आहे ना, तो नवचैतन्य तुमच्या जीवनामध्ये निर्माण करणारा आहे। म्हणून प्रत्येक मनुष्यानं एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये भरपूर तुम्हाला गुरुसुद्धा भेटतील, भरपूर चांगली चांगली माणसंसुद्धा भेटतील, पण जो मनुष्य, बघा, तुमच्या जीवनामध्ये अशी काही माणसंसुद्धा आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही, पण तुम्हाला वारंवार वाटत असतं की मी याच्याशी का बोलत नाही बरं? हा माझ्याशी बोलायला हवा। काही मित्रसुद्धा असतील, काही आपले नातेवाईकसुद्धा असतील, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारची ही मंडळी आहेत, ती आपल्याला नक्कीच आधार वाटत असतात, पण आपण आधार आहे ना, आपल्या अहंकारामुळे तोडून टाकतो। मग जीवनामध्ये आपलं आयुष्य किती आहे बरं?
जेमतेम 60 ते 70 वर्ष. जर मग आपण कोणत्याही मनुष्याशी, कोणत्याही आपण स्त्रीशी, पुरुषाशी जर अधोगतीचं राज्य निर्माण केलं ना, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही मिळणार आहे का बरं? काहीच मिळणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत हे आयुष्य आहे ना, तोपर्यंत हे जीवन सुंदर बनव. आणि हे सुंदर होईल कधी बरं? जेव्हा समर्थांचे विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होतील, तुम्ही उपासनेला बसाल, तुमच्या जीवनामध्ये रोज श्रवण घडेल, तेव्हाच हे घडेल ना. पण माणसाचं चुकतं कुठे बरं? हा मनुष्य आहे ना, कोणाची तरी बरोबरी करत बसतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये किती जरी खडतर प्रवास आला ना, तरी कधीच कोणाची बरोबरी करत बसू नका. तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या आपले सुखाचे दिवस नक्कीच येणार आहेत. फक्त यावर ठाम विश्वास ठेवा. पण मनुष्य हा विश्वास ठेवतो का बरं? कधीच ठेवत नाही. कारण का बरं? कारण मनुष्याला प्रत्येक वेळी वाटत असतं की तो स्वार्थ असतो ना, बघा तो मीपणा असतो तो पूर्ण. जर समोरचा बलवान जर असेल ना, ताकदवान असेल, तर हा घाबरून जातो आणि पूर्ण आयुष्याची राखरांगोळी करून टाकतो. पण बघा, हे मेहनतीचं फळ असतं ना, ते फळ चविष्टसुद्धा असतं, गोडसुद्धा लागतं आणि आपलं समाधानसुद्धा करतं. पण आपल्याला मात्र लगेच फरक हवा असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये जरी किती संकट आली तरी लगेच ती संकटांचं निवारण होईल असं तुम्ही कधीच म्हणू नका. कारण हे आयुष्य आहे ना, संकटांनी भरलेलं आहे. आणि जेव्हा संकट येतात ना, तेव्हाच सुखाची वाटसुद्धा येत असते. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जो श्रावणामध्ये मनुष्य नसतो ना, जो उपासनेमध्ये मनुष्य नसतो, त्याला तो विसर पडून जातो, तो घाबरून जातो, तो भयभीत होतो, तो संवाद कुणाशी करत नाही. आणि जर त्याने संवाद जरी केला ना, तर तो चुकीच्या माणसाशी करतो, संगत चुकीशी धरतो. मग त्याच्या जीवनामध्ये अहंकाराशिवाय काही राहील का? काहीच नाही. समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे, तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा, जणी बोलण्यासारिखे आचरावे, क्रिया पाळटे भक्ती पंथेची जावे. म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे, कुठे वाद तुझा झाला असेल, तुझी भांडणं झालेली असेल, तर तू संवाद जर केलास ना, तर त्याच्यावर काही मार्गसुद्धा तुला सापडेल. तुझा अहंकारसुद्धा कमी होईल आणि तुझा अहंभाव आहे ना, तो सुद्धा पलटून जाईल. पण तू विवेकबुद्धीनंच तो संवाद करायला हवा. म्हणजेच काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, तू जे बोलशील ना, ते बोलशील तसं तू आचरण करायला हवं. म्हणजे तुझं आचरण एवढं निर्मळ असावं ना, तुझं चारित्र्य एवढं निर्मळ असावं. जरी तुझ्या जीवनामध्ये किती जरी दुःख आले ना, तरी कधी क्रियापालट होऊन जाईल ना, तुला कळणार सुद्धा नाही. म्हणजेच ही क्रियापालट होते कधी बरं? ही क्रियापालट तेव्हाच होते जेव्हा तू उपासनेला महत्त्व देतोस, जेव्हा तू श्रवणाला महत्त्व देतोस. म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये नक्कीच चमत्कार घडतो. पण तो चमत्कार आहे ना, फक्त 2 गोष्टीमुळे घडत असतो. पहिली गोष्ट म्हणजे श्रवण आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपासना. ही श्रवण आणि उपासना जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होते ना, तेव्हा सर्व नियमसुद्धा होतात. सर्व गोष्टींमध्ये तो उत्तमगत्या निर्माण होतो आणि त्याच्या जीवनामध्ये त्याचा विजयच होतो. पण मनुष्य मात्र या गोष्टीला महत्त्व देतो का? कधीच देत नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, सदा देवकाची झिजे देह ज्याचा,
सदा राम नामे वदे नित्य साचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे काय? म्हणजे तुझा हा देह आहे ना, तू जन्माला आला आहेस ना, तर त्याचं पांग तू भक्ती करून फेडायला हवं. कारण या परमेश्वरानं तुला सर्व काही दिलं. हा मनुष्य एकमेव प्राणी आहे, त्याला बोलता येतं, चालता येतं, ऐकता येतं, सर्व काही मर्जीप्रमाणे करता येतं. मग भगवंताचं नामस्मरण का करत नाही बरं? बघा, आपण पाहत होतो की मकर संक्रांतीच्या दिवशी मनुष्याने कोणते नियम पाळायला हवे, कोणती भाजी खाऊ नये, कोणती भाजी खायला पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टींचं आहे ना, हे विश्लेषण या निरूपणामध्ये आलेलं आहे. भोगीच्या दिवशी चुकूनही भाजी खाऊ नका, नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील. बघा, आपली पूर्वज मंडळी आहे ना, आपले पूर्वीचे लोक होते, ते आपल्याला घरोघरी असे सांगायचे. म्हणजे आपल्याला म्हणायचे, कळत नकळत लोकांना संकटाचा सामना करावा लागेल. भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे ना, तेवढं आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यामुळे या दिवशी चुकूनसुद्धा ही भाजी खाऊ नका. तर बघा, शास्त्रामध्ये सुद्धा हे वर्णन आलेलं आहे की हा भोगी असतो ना, मकर संक्रांतीचा हा पहिला दिवस म्हणजे भोगी. आणि या भोगीच्या दिवशी मनुष्याने कोणती भाजी खाऊ नये. बघा, येत्या जानेवारीला म्हणजे आजच भोगी आहे, आणि हा भोगी हा आनंद उपभोगाचा सण आहे. बघा, तुम्हाला माहीतच असेल, हा भोगी हा शब्द आहे ना, या सणाला दुसराही अर्थ आहे. ते म्हणजे भोग. हा भोग हा शब्द जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, त्याला देखील आपण भोग असं म्हणतो. आणि त्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते, आणि देवराज इंद्रदेव यांना आपल्या शेतात पीक पिकावं म्हणून प्रार्थनासुद्धा केली जाते. अशी मान्यताच आहे ना, ते पीक वर्षानुवर्ष पुढे पिकत राहावं अशी प्रार्थना या भोगीच्या दिवशी केली जाते. आणि हिवाळ्या ऋतूमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात, अगदी सहज उपलब्धसुद्धा होतात. त्याला नवीन बहर आलेला असतो, त्यामुळे या थकलेल्या शेतकऱ्यास थोडा विसावासुद्धा लागतो. मग या मोसमामध्ये शेतकरी भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात. बघा, न खाये भोगी तो सदा रोगी अशी म्हण आहे ना, ती आपण नक्कीच ऐकली असेल. आणि आपण ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या खायच्या आहेत? बघा, त्या भाज्यांचा समावेश आहे ना, चुकूनसुद्धा करायचा नाही. बघा, शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ना, तेच आपण सांगत आहोत. म्हणून अशा कोणत्या भाज्या आहेत, त्या भाज्या ते आता आपण जाणून घेऊया. या दिवशी आपण जर काही उपाय, काही सेवा केल्या तर कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं. मात्र या दिवशी आपल्याला काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागू शकतात. आता आपण जाणून बुजून जर काही गोष्टी करत नाही, पण आपल्याला जरी काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून अशा चुका होत असतात. तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, तसेच काय करावं याबद्दलची देखील सर्व माहिती आहे ना, आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठल्या ना तरीही चालेल, ते अतिउत्तम असेल. आणि ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी पूजा करतो, म्हणजे जी उपासना करतो, जी सेवा करतो ना, या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीनं जास्त मिळतं. कारण त्या वेळेमध्ये ते वातावरणामध्ये शुद्धता असते, शांतता असते. आता या भोगीच्या दिवशी अभंग स्नानाला देखील तितकेच महत्त्व आहे. आपल्याला भोगीच्या दिवशी तिळाचं उटणं तयार करायचं आहे. आपण थोडे तीळ घ्यायचे आहेत. सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आंघोळ करण्यासाठी असं उटणं तयार करावं. हे उटणं
आंघोळ करण्याच्या आधी म्हणजे आपल्या शरीराला लावायचं आहे. यामुळं आपल्या शरीरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा साचलेली आहे ती दूर होण्यास मदत होते. आता प्रत्येक ठिकाणची पद्धत आहे ना, ती वेगवेगळी असू शकते. तुमच्याकडे अशी पद्धत असेल ना, तशा पद्धतीनं तुम्ही भोगीचा दिवस नक्की साजरा करू शकता. आता ये उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे सफेद तीळ टाकायचे आहेत. तुमच्या घरामध्ये जर गंगाजळ असेल तर पाण्यामध्ये थोडे 2 थेंब गंगाजळ टाकावं आणि याच पाण्यानं आपण आंघोळ करायची आहे. तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे. न चुकता घरातील सर्व सदस्यांनी, अगदी घरातील लहान बाळांनी सुद्धा, वृद्ध व्यक्ती असल्या तरी त्यांनी सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी सफेद तीळ टाकायचे आहेत. तसेच ते केसावरून पाणी देखील घ्यायचं आहे. यामुळं आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा आहे ना, ती तर नक्कीच दूर होते, पण त्यासोबतच आपण जर आजारी असू ते सुद्धा दूर होऊन जातात. आपल्या मनातील वाईट विचार निघून जातात. यामुळं आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाका. आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला शुभ्र रंगाचे वस्त्र किंवा लाईट रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत. आपल्याला या भोगीची भाजी बनवायची आहे. आता भोगीची भाजी बनवताना तुम्ही शक्यतो सकाळीच अशी भाजी बनवावी, कारण या भाजीचा नैवेद्य आहे ना, तो आपल्याला देवाला देखील दाखवायचा असतो. आणि या भोगीच्या भाजीचा जो खिंगाट असतं ना, ते देखील म्हटलं जातं. या भोगीच्या सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात. यामध्ये बघा, प्रामुख्याने लक्ष ठेवा, हरभरा असायला हवा, पावटा असायला हवा, घेवडा असायला हवा, वांगा असायला हवं, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, बोर, फ्लॉवर, अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात. तसेच या दिवशी आहे ना, चपाती न बनवताना प्रामुख्यानं बाजरीची भाकर बनवली जाते. बाजरीची भाकर बनवत असताना भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे असतात. म्हणजेच तीळ लावलेली भाकरी आहे ना, त्या दिवशी बनवायची आहे. पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. यासोबतच लोणी, पापड, वांग्याचं भरीत, चटणी म्हणजे ही खिचडी आहे ना, ती करण्याची देखील परंपरा आहे. यासोबतच राळ्याचा भात देखील बनवला जातो. म्हणजे खूप ठिकाणी आहेत ना, बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये टाकली जाते. अगदी सुगड आहे ना, स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता. हा नैवेद्य आहे ना, देवापुढे ठेवायचा आहे. सुगडामध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते आणि हा नैवेद्य आहे ना, रात्रभर देवासमोर तिथेच ठेवायचा असतो. दुसऱ्या दिवशी ज्या महिलांनी उपवास पकडला आहे, उपवास धरला आहे, तेव्हा तो नैवेद्य ग्रहण करावा, अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धतसुद्धा आहे. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल ना, त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य करू शकता. आता ही आपण पूर्ण माहिती पाहिली ना, ती माहिती पूर्ण शास्त्राद्वारे पाहिलेली आहे. पण समर्थांनी काय सांगितलेलं आहे बरं? जो मनुष्य कर्माने राहतो, जो मनुष्य नियमावळीमध्ये राहतो, म्हणजे जर आपण संकल्प करायचा घेतला ना, तर तुम्ही अगोदर केलेल्या ज्या चुका आहेत त्या सर्व विसरून जा. त्या कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला फायदा झाला असेल, कोणत्या गोष्टीमध्ये तोटा झालेला असेल, किती तुम्ही पाप केलेले आहेत, किती पुण्य केलेले आहेत, या सर्व गोष्टी विसरून जा आणि भगवंताला शरण जा आणि संकल्प करा की हे भगवंता, माझ्या जीवनामध्ये किती आतापर्यंत संकट आलेले आहेत, किती दुःख आलेले आहेत ना, मी कसा वागलो मला अजिबात माहीत नाही, पण आजपासून माझं हे जीवन आहे ना, तुमच्या चरणाशी शरण आलेलं आहे.
तुम्ही जसं या बुद्धीमध्ये नवचैतन्य निर्माण कराल ना, तशी माझी बुद्धी चालणार आहे. म्हणून ही माझी बुद्धी आहे ना, ती स्वतः तुम्ही चालवा. म्हणजे आपण या संकल्पामध्ये भगवंताला असं म्हणायचं आहे की भगवंता, तुम्हीच्या पृथ्वीचे पालनार्थ आहात. जर तुम्ही ठरवलं ना, तर माझ्या जीवनामध्ये कोणतंही पाप होणार नाही, पाप घडणार नाही. कारण ही बुद्धी आहे ना, पलटवणारा माझा भगवंत आहे. आणि हे मनसुद्धा आहे ना, जेव्हा एकचित्त राहील ना, तेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित घडल्या जातील. बघा, आपण कधीकधी पाहत असतो, एखादा साधू असतो, एखादा विद्वान असतो. बघा, एवढा मोठा विद्वान असतो ना, की तो हजारो लाखो लोकांच्या मनावर राज्य करत असतो. असे कितीतरी विद्वान होऊन गेले की ते मोठे भरपूर श्रीमंतसुद्धा झाले. पण त्यांनी शेवटी मात्र आपल्या विद्येची आहे ना, आपण जेवढं शास्त्र दुसऱ्याला सांगितलं त्याचं थोडं तरी घेतलं का? काहीच नाही. म्हणजेच किती तुम्ही पुस्तकं वाचली आहेत, किती तुमच्याकडे ज्ञान आहे, त्याला काहीच महत्त्व नाही. पण तुमचं चारित्र्य किती श्रेष्ठ आहे ना, तुम्ही कर्म कसे करत आहात. बघा, एखादा मनुष्य असतो जो ब्रह्ममुहूर्तावर उठतो, तो पहाटे उठतो आणि सर्व कामावर जातो. सकाळी कामावर जातो, संध्याकाळी परत घरी येतो. पण दुसरा मनुष्य असतो बघा, तो ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही, आरामशीर 10 वाजता उठतो. सकाळी तो 10 वाजता उठतो आणि 10 वाजता उठल्यानंतर बघा आरत्या बोलायला सुरुवात करतो. मोठमोठ्या जोरानं त्याचा आवाज असतो ना, की 4 माणसांना त्याचा आवाज जाईल. मग आपण म्हणू लागतो किती संस्कारी मनुष्य आहे. असा जर व्यक्ती आपल्या घरामध्ये असेल ना, तर आपल्या घरामध्ये सुद्धा परमेश्वर वास करेल. आणि मग जेव्हा तो कामावर जातो ना, परत घरी येतो, पण माणसांना त्याचा एवढा त्रास असतो ना, त्याच्या नाकावर राग आलेला असतो. मग ते सर्व काही करून म्हणजे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी केलेली भक्ती आणि स्वतःसाठी केलेली भक्ती आहे ना, यामध्ये खूप फरक आहे. जो उपासना करणारा मनुष्य आहे ना, जो ब्रह्ममुहूर्तावर उठणारा मनुष्य आहे, तो कधीच रागिष्ट नसतो. त्याला राग कंट्रोल करण्याची ती क्षमता निर्माण झालेली असते. आणि ही क्षमता आहे ना, समर्थांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासनासुद्धा करायला हवी. समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण जी भक्ती करतो ना, ती भक्ती मनाने केलेली असावी. कारण लोकांपर्यंत गेलेली भक्ती असते ना, ती नष्ट होत असते. आपण लोकांना जर दाखवायला लागलो मी असा आहे, तर समाजामध्ये आपल्याला मान मिळेल का? हा मान मागावा लागत नाही. हा मान आहे ना, आपल्या स्वकर्तृत्वावर मिळवावा लागतो. आपले कर्म आहेत ना, तेच आपल्याला मान निर्माण करत असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये जरी किती संकट आली तरी कधीच कर्म करायला तुम्ही विसरू नका. आणि ते कर्म श्रेष्ठच व्हायला हवे. जेव्हा आपले कर्म श्रेष्ठ होतील ना, तेव्हा खऱ्या जीवनाचा अत्यानंद आपल्याला मिळणार आहे. आता सर्व माऊलींनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता ही मकर संक्रांत आहे ना, 2025ची ही मकर संक्रांत आहे. या मकर संक्रांतीच्या दिवशी एक गोष्ट नक्कीच करायची आहे की आपली भांडणं झालेली असतील, आपल्या कुटुंबामध्ये आपण आपल्या पत्नीशी बोलत नसू किंवा पत्नी आपल्या पतीशी बोलत नसेल, म्हणजे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आपण आलेला असू, तर सर्व वाद विवाद विसरून जा. कारण हे समर्थ विचार आहेत ना, ज्याने मनामध्ये निर्माण केले त्याचा अत्यानंदच निर्माण झाला, त्याच्या जीवनामध्ये सुखच निर्माण झालं. कारण तुमची नाती बिघडवणारे आहेत ना, तुम्ही दोघे कधीच नसता, तिसरा मनुष्य असतो. त्या तिसऱ्या मनुष्याला तुमच्या जीवनामधून काढून टाका
आणि तुमचं दोघांचं आयुष्य आहे ना ते सुंदर बनवून टाका. आपला भाऊ असेल, आपल्या भाऊशी नातेसंबंध तुटलेले असतील तर या दिवशी तुम्ही दोघांनी गोड बोलायला हवं. जरी आपला तो भाऊ आपल्याशी गोड बोलायला आला नाही ना तरी आपण स्वतःने प्रयत्न करा. जर आपण स्वतः बघा, आपण जर छोटे असू तर नक्कीच आपण प्रयत्न करायला हवे. कारण छोट्यांनी आहे ना जरी मोठ्यांची क्षमा मागितली ना तरी तुम्ही छोटे होऊ शकत नाही, उलट तुमची मान उंच होते. म्हणून एखादी सून असेल, सुनेचं आणि सासूचं भांडण झालेलं असेल तर सुनेनं सासूबाईची माफी मागावी आणि परत प्रेमाचे संबंध निर्माण करावे. असं म्हणतात ना, ही क्षमा आहे ना, दया क्षमा शांती जिथे असते ना तिथे देव येऊन जातो, देवसुद्धा तिथे वास्तव्याला राहतो. मग आपण असं का करत नाही बरं? प्रत्येक सुनेनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. तुम्ही दरवेळेला म्हणत असता माझी सासू खूप वाईट आहे, खूप भांडते, पण हे शस्त्र आहे ना, ही नम्रता शस्त्र आहे. ज्या सुनेकडे असेल ना तिचा संसार सोन्याचा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जिथे नम्र असेल ना, नम्र बघा असं म्हणतात ना, तुम्ही जर नम्र असाल तर किती मोठी शक्ती असेल तरी सुद्धा तुम्हाला ती छेदू शकत नाही. कारण जिथे नम्रपणा असतो ना तिथे मोठमोठे डोंगर सुद्धा कोसळून खाली पडतात. ही नम्रपणाची शक्ती आहे ना ही भगवंताने दिलेली आहे. आणि जर तुम्ही असं म्हणता ना की माझ्या सासूबाईने माझं आयुष्य खूप वाईट करून टाकलेलं आहे, पण तुम्ही तिच्याशी कधी गोड बोलून पाहिलात का? बघा, वारंवार गोड बोला. जरी तुमची सासूबाई असेल, तुम्हाला त्रास देत असेल, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तुमच्या या वैखरीतून निघालेलं प्रेम आहे, वारंवार तिच्याकडे गेल्या ना तर ती सुद्धा गोड बोलायला लागेल. म्हणून आपण अगोदर सुधारायला हवं, पण आपण मात्र दुसऱ्याला सुधारायची अपेक्षा निर्माण करतो, म्हणजे त्यानं सुधारायला पाहिजे, पण आपण मात्र तसेच कोरे राहून जातो. म्हणजे जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसरा सुधरो अथवा नाही सुधरो, पण आपण मात्र सुधारलो पाहिजे, आपण मात्र नियमबद्ध राहिलो पाहिजे. तर या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल. जर आपण परिस्त्री माते समान मानली, परधन भयावं मानलं तर जीवनामध्ये कोणतीही शक्ती तुम्हाला भेदू शकत नाही. कारण जीवनामध्ये तोच मनुष्य श्रेष्ठ असतो, तो कर्माने श्रेष्ठ असतो, वागण्याने श्रेष्ठ असतो. नाहीतर तुम्ही पाहिलं असेल या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करणारे कमी आहेत का? काही आपल्या पोटा पाण्यासाठी करतात, काही हे समाधान मिळवण्यासाठी करतात, तर काही वेगवेगळ्या कारणासाठी करत असतात. पण आपल्याला आहे ना समाधानासाठी करायचे आहे. या परमेश्वरानं आपल्याला जन्माला घातलं ना त्याचं पांग फेडायचे आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी मिळतील, पण आईबापासारखे पुण्यवान कोणी मिळणार नाही. आईबापाने आपल्याला जन्माला घातलं, त्यांचं पुण्य आहेत ना, त्यांचे पांग आहेत ना, आपण कधी फेडू शकत नाही. म्हणून आईवडिलांना इज्जत द्यायला हवी. मनुष्याने जो भक्ती मार्गामध्ये आहे ना त्याने आईवडिलांना कधीच अपशब्द बोलू नये. जर तुम्ही उपासना करत असाल, कर्मामध्ये असाल, आणि जर तुमचे आईवडील तुमच्या घरात नसतील किंवा घरात असून ते दुःखी असतील तर तुमच्या या भक्ती मार्गाचा काहीच फायदा नाही. कारण ज्याच्या आईवडील सोबत आहेत ना तो दुनियामधला सर्वात श्रीमंत माणूस आहे. आता आपण बघा या कलियुगामध्ये श्रीमंत भिकारीसुद्धा बघतो. हे श्रीमंत भिकारी कोण आहेत बरं? हे तेच आहेत ना जे अगोदर बघा लहान होते, सर्व शिक्षण गावाकडं घेतलं आणि गावाकडे घेतल्यानंतर चांगल्या पगाराची त्यांना नोकरी लागते आणि चांगल्या पगाराची नोकरी लागल्यावर मग ते शहरामध्ये राहायला जातात आणि शहरामध्ये राहायला गेल्यावर
आईबापाला मात्र खेड्यावर ठेवतात. ते कारण काय सांगतात बरं? तिथे तुम्हाला जमणार नाही. पण 1 लाख रुपये पगार आहे यांना, पण तरीसुद्धा आपल्या आईबापाकडे लक्ष नाही. आणि मोठ्या तोऱ्याने सुद्धा म्हणत असतात, मी भक्ती मार्गामध्ये आहे, मी उपासना करतो, मी कर्मामध्ये आहे. जर तुमच्या आईवडिलांना तुमच्याकडून प्रेम मिळत नसेल ना, तुमच्या जवळ नसतील, तर तुमच्या उपासनेचा सुद्धा फायदा नाही, तुमच्या कर्माचा सुद्धा फायदा नाही. तुम्ही किती जरी पुण्यकर्म केले ना, तरी तुम्ही शून्य आहात. म्हणून या मकर संक्रांतीला तुमच्या घरामध्ये आईवडील जर नसतील ना, तर आईवडिलांना आपल्या घरामध्ये आणा. कारण त्यांच्यासारखं पुण्य तुम्ही भक्तिमार्गसुद्धा करू नका. सोडून द्या भक्तिमार्ग करणं. आईवडिलांच्या रोज 2 वेळा जरी पाया पडला ना, तरी तुम्हाला भगवंत भेटून जाईल. जय जय रघुवीर समर्थ.